पण 1 वर्ष झालं तरी पण मी आले नाही इकडे. ह्याला कोणता म्हणता तो? आतगाव. आतगाव चौपाटी आहे. आतगाव चौपाटी म्हणजे विचार करा. आणि माकडं पण एवढे आहे तिकडं. अरे बापरे, भयानक असं वाटते कधी जावं वस्तीमध्ये. येतात ना तेव्हा हे लागू नये म्हणून हे लावलेलं आहे. कसे तुम्ही माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त असं एक बीच बघायला जाणार आहे. तर तुम्हाला पण दाखवते, मी पण बघते योगेश कसा मस्ती करते. चला, चप्पल घालायचे का शूज घालायचे तुला? आईस्क्रीमचं दुकान आहे. आईस्क्रीमचं दुकान आहे. ते खेकडा आहे एक मातेचा आणि तिथं हे नाही, अरे ते नाही रे, ते पलीकडचं हा योगेश इकडे. माझ्या पहिलं सगळं फिरून आला इकडचं. कुठे आईस्क्रीम खायला आलता रे? ताकद नव्हती म्हणून खाल्ली का? कधी ताकद नव्हती. छोटे छोटे गाव आहेत, लय मस्त इकडे छोटे छोटे. बीचला जायचं असेल तर इथून राईट आहे का लेफ्ट? जो रस्ता आहे ना लेफ्ट मारायचं, मग आतगाव बीच आहे. मस्त आहे ना. आतगाव बीचला जायचं. इकडे जास्त हे नाही वाटतं, पब्लिक नाही का? हा, या समुद्रात आम्ही जाणार होतो पण आम्ही कॅन्सल केलं. बघा बाजूने परिसर कसा आहे, डोंगरच डोंगर आहे. बघा किती डोंगर आहे. आम्ही आलो फिरायला. भाऊजी अर्ध्या रस्त्यातच गाडी थांबवली. भाऊजी नाही बोलले आता इथंच थोडंसं एन्जॉय करायचं. तर बघा किती छान असं पाणी पाणी आहे आणि रेती नाही तर प्लस इथे दगड आहेत. आणि आपण त्या समुद्रावर जातो ना तिथे सगळी रेती आहे आणि इथे सगळे दगड आहेत. आणि बाजूला बघा किती असं डोंगर छान आहे. किती मस्त असा डोंगर आहे बघा. भाऊजी मला भरपूर दिवस झाला बोलत होते की चल चल चल, पण 1 वर्ष झालं तरी पण मी आले नाही इकडे. ह्याला कोणता म्हणता तो? आतगाव. आतगाव चौपाटी आहे. आतगाव चौपाटी हवे ना. माझ्या केसाची मस्त अशी वेणी बनली. हा ते बघा योगेश काय करायला तसं. माझ्याकडे यायचंय. चला ना आता. त्याकडे काढून इथं माझ्या सगळे ओळखीचे आहेत. का बरं? बघा ना किती बोटी मस्त. हो बाबा, चांगला रस्ता सोडून बघा कसा वळणाचा रस्ते आहे तिकडं. गाव छोटे छोटे रस्ते किती वळणाचे आहेत. बघा कसा रस्ता भयानक आहे. अरे बापरे, अरे मला लय भीती वाटायली. चला रिटर्न चला ना. कुठे जायचंय?
बापरे हा रस्ता, म्हणून मी येत नसते इकडे फिरायला. अहो चला ना, आगाऊपणा करत जाऊ नये. कसला डेंजर रस्ता आहे. बापरे. आता मी उडीच मारल जर तुम्ही रिटर्न नाही घेतलं तर. त्यासाठी म्हणतायत का? आणि म्हणतात तिथे व्हिडिओ काढू नको पाहिजे ओळखी तिकडे काढत कुत्र नाही. रिटर्न घ्यायला का मी जाऊ चालत? भयानक रस्त्यामध्ये आणलंय. इथे म्हणे पॉइंट आहे बघ, माकडं किती आहेत माग. बापरे, त्या पॉइंटवर आणलं भाऊजीनं. किती माकडं त्या पॉइंटवर. बापरे, मी तर लय लय घाबरली मी आणि आली धावत. आम्ही लवण्याची गरजच नाही है ना. अरे बापरे, गाणी मनानेच चालते, चलवण्याची अजिबात गरज नाही. बघा रस्ता किती भयानक आहे. बघून घ्या रस्ता. बघा किती चढ उतर आहे. आणि डायरेक्ट तिकडून गाडी आली तर किती अवघड आहे. म्हणून म्हणते नको अशा रस्त्यानं. योगेश ऐकतच नाही आणि तुम्ही पण ऐकत नाही. जायचं कशाला. बघा रस्त्याने गाडी आपल्याला हात लावून पळवण्याची गरज नाही. ऑटोमॅटिक गाडी पळायली म्हणजे विचार करा. आणि माकडं पण एवढे आहे तिकडं. अरे बापरे, भयानक असं वाटते कधी जावं वस्तीमध्ये. आम्ही आलो आहेत आता सध्या आदगाव चौपाटी. आदगाव चौपाटीला आलो आहेत आम्ही. आदगाव चौपाटीवर आलो आम्ही. तर संध्याकाळी सगळी पब्लिक असते पण आम्ही दिवसाच आलो होतो. सफेद रेती आहे, सफेद रेती. योगेश इकडं बघ. ए हिरो, ए योगेशला केक सुद्धा नाही दिला तुम्ही. आता घरी इथे मच्छीमारी जास्त होते का? मासेमारी जास्त होते. आणि बघा कसला आवाज येईल एकदम पाण्याचा खळखळून. म्हणजे तिकडे मच्छी पण पकडते. हा काय? हा ते तर असं खेकडा बोंबील इकडे जास्त आहेत. आम्ही आलो आहेत सध्या बघा फिरायला. कोणतं ठिकाण आहे बघा. सगळ्यात जास्त मासेमारी इथे होतात आणि खूप मोठ्या मोठ्या होड्या आहेत आणि सगळे भाऊजीच्या ओळखीच्या आहेत. हे आम्ही आलो आहेत सध्या बघा फिरायला. कोणतं ठिकाण आहे बघा. सगळ्यात जास्त मासेमारी इथे होतात आणि खूप मोठ्या मोठ्या होड्या आहेत आणि सगळे भाऊ. ही आहे आदगाव चौपाटी. सगळी दाखवते मी तुम्हाला फिरून, तर बघून घ्या. मासेमारी जास्त होते इकडे. आणि हे पाण्याच्या लाटा आहेत ना, त्या लाट्याने अलीकडे मासे येतात. तरी बघा कावळे कसे खात आहेत ते बघा. योगेश त्याचे डॅडी किती लांब गेलेत. छोटे छोटे लोक मच्छा पकडायलेत. मच्छीमारांचे जाळे वगैरे. निसर्ग किती छान आहे, असं एकदम मस्त असं. खूप भारी वाटलं बरं. तिकडे कुठे गेलं चप्पल? कुठेच नाही. कुठं? मी आता कुठंच नाही. कशाला बाळा चप्पल ठेवायची? आणि कुठे ठेवली? तुझ्या समोर ठेवली की नाही बा, मला नाही माहिती. तर बघू तिथं जर मच्छा करू दे की मग. तर संध्याकाळी जातात वाटते होडीवर. पाणी छान आहे. आणि त्या मोठ्या मोठ्या काय हो, त्या मासे पकडा गेलेले आहेत. इथल्या इथंच काय संध्याकाळी लांब जातात का? त्यांची जाळी बघा मच्छीची. स्वच्छ पाणी आहे पण एकदम स्वच्छ पाणी आहे. चला आता आम्ही चालू रिटर्न.
हातगाव ट्रिप आता पूर्ण करायची राहिली. आता एक ठिकाण राहिले फक्त. गया मंदी मावना गंगा कपडा मंदी. ते बघ ना माशा किती यायल्यात बाहेर. ते 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 तिथे लाठा बघा कसे गेले. अम्मा याच्यामध्ये ना मासे येतात बरं का. बघ आता कशी लाट येते. स्थिर होती काठाला येऊन एकदम. चला चला ना, लय लांब जायचं आपल्याला. आता आम्ही चाललो रिटर्न. खूप एन्जॉय केला आम्ही. असे फक्त जनावरं वगैरे ना तुम्हाला ना खेडेगावातच बघायला भेटतात. आणि मस्त असं खेडेगाव. दगड बघा किती काळे, असे एकदम काळे खणखरीत. योगेश अजिबात घाबरत नाही. घाबरत आली बाहेर. छान आहे. भरपूर दिवस झालं तिचं एकच होतं, चल 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 पार्टी करायची. ही बघा म्हशी गाई संग मस्त आपण पण बसून पार्टी करू. पाणी घ्या, परस नका, लॉक करा फक्त. चला चला आता आपण पार्टी करू. कुठं बसून करायची योगेश पार्टी? कुठं करायची? चल तिकडं. हा चला. किती छान मस्त अशी वातावरणात आम्ही आता थोडंसं खाणार आहोत. आमच्या सोबत आणलेलं. पार्टी करूया पार्टी. यस यस. किती छान आहे बघा. काट्यावरून सांग. हा किती खुश झालास पार्टीमुळे. तू खुश झाला? अरे बापरे, योगेश पार्टीमुळे खुश झाला. स्वच्छ आहे पण ना इकडे लय. का बरं? नाही नाही नाही, चप्पल नाही काढायचं. ना कसे पाण्याने पोखरून कशी याचे हे झाले. एकदम असं पोखरून पाणी. किती स्वच्छ आहे. हात धुवायला पण. हात धुवून घे बाळा, स्वच्छ पाणी आहे. किती स्वच्छ पाणी आहे. आम्ही आता करणार आहोत. हा इथेच पार्टी करू. ओके ठेवा. काढा चप्पल. मी पण काढली. काढा चप्पल. योगेशला बसायला जागाच भेटत नाही. असं कुठे बसायचं असते मग. जागा शोधायला इथे बसण्यासाठी. पॉपकॉर्न आणले आणि चिप्स आणले. आणि अजून काय ना भाऊ? पेस्टी. इकडे बघ की. अरे वा, लॉलीपॉप. चला आम्ही पण या पार्टी करायला वेळ भेटला तर नक्की. तशी आपल्या इकडे क्वालिटी नाही. नाही ते उचलून बाहेर फेकून द्यायचं आहे. माशाला टाकायचं. ते बघा योगेशने सगळे चिप्स सांडवले. टाकतो मम्मा. टाकीत येतात माशा. सगळं त्यानं चिप्स सांडवले. खा मम्मा डॅडी कसे खाता तुम्ही तर खा. पडलेलं नको काय तर लई कचरा मग कशाला फेकून द्यायचे. एक तिकडे घेऊ रे योगेश राव तिकडं.
बघा किती छान असं पाणी आहे इथे. मस्त आहे. योगेशने पाय धुतले आज पाण्यामध्ये. आणि हे जे आहे ते झरे आहेत का? चला आता आम्ही चाललो घरी. वा, अजून पाणी हे बघा हे कसं आहे इथं. कसं काय हो असं मध्येच इकडे नाही आणि इकडे नाही पाणी साचलेलं आहे कोमल. असं का? इथं तिथं साचते. तर किती छान असे 3-4 जागे आहेत. तेरे सिवा कुछ आन न योगेश मंदिर बघा ना कसं आहे ना. पेट्रोल 105 आणि डिझेल 91. ओके. सुरमई 1 3 1200चे 500ला पॉपलेट. त्यांना माहिती आहे. दादा आल्यावर मी देतात. बांगडा द्या ना. तर तुमच्याकडे नाही नाही ना, माझ्याकडे असं तर मी देतात, त्यांना माहिती आहे. अहो माय बांगडा याच्याकडे आहे. कोणाकडं माय? बांगडा नाही ते प्रॉन्स आहे. प्रॉन्स लय भारी. फ्रान्स कोणता हे? उतर ना बाबू खाली. योगेश पाणी देऊ का तुला प्यायला? हे बांगडा घेते यांच्याकडे. बांगडा द्या पण जरा मोठ्या मोठ्या द्या. हा एवढाच 300 रुपयाचा एवढा आणि ही 100 रुपयाची. तर छोटी अंडी पण फ्रेश होती म्हणून छोटी अंडीचं नाव नाही माहिती मला. तर चला मग आम्ही आता पोहोचलो घरी. मी बनवते जेवण. व्हिडिओ कसा वाटला? आम्ही आज फिरायला गेलेलं. खूप मस्त असं वातावरण आहे इकडे. आणि मला जर व्हिडिओ जर हा व्हायरल झाला तर मी 100% आमच्या इकडचा पूर्ण हे दाखवते. कारण खूप मस्त आहे इकडे फिरण्यासाठी. तर खूप छान आहे. नक्की व्हिडिओ व्हायरल झाला तर मी 100% पुढच्या संडेला पण जाईल आणि असंच मस्त असा एक व्हिडिओ घेऊन येईन. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.